2 दिवस मी समाजाचं जेव्हा कार्य करत असताना किंवा 2 दिवस प्रश्न करत असताना वारंवार 2 दिवस मी तुमचं व्याख्यान ऐकते, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की असंही करून आपण समाजाची ताकद वाढू शकतो. अशा आमच्या स्थानिक माझी नगरसेविका शारदा ताई यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. आगरी कोली भूमिपुत्र महासंघाचे सर्व कार्यकर्त्यांचे पहिला मी अभिनंदन करते ना. आमचे स्वर्गीय रतनदादा म्हात्रे, आमचे सावळराम महाराज, देबा पाटील साहेब चांगले ओळखत होते आणि नारायण नागो पाटील यांची काय माझी ओळख नाही. समोर बसलेले पत्रकार आणि माझे बंधू भगिनींनो, मला असे फोन आले, आता तुम्ही महासंघाचं बोलता, समाजाचे बोलता, मला आता काही बोलायचं नव्हतं पण मी बोलते कारण बरेच फोन आले, शारदाताई तुम्ही छान बोलल्यात हो पण तुम्हाला कुठेतरी फेकतील. म्हटलं फेकतील हा विषय माझा 95चा होता, हा आताचा नाहीये. 95ला सुरेश मंचेकर असताना मला रिव्हॉल्वर लावले, हेही सांगते समाजाला. संतोष केने आहेत, रवी पाटील आहेत, नाना आहेत, इतर नेतेही आहेत. दारोदार फिरले हो, सर्वांच्या माझी लहान मुलं होती. रतन म्हात्रे दादा आपले वारले, त्यावेळेला आपली श्रद्धांजलीची मीटिंग होती प्रगती कॉलेजला. गणेश नाईक साहेब होते, शाबीरभाई शेख होते, सगळे मंत्री आपले व्यासपीठावर. आणि मला या धमक्या यायच्या, शारदाताई तुझं कुंकू ठेवायचं का राजकारण सोडायचं. मी बाबा माझा नवरा मुंबईचा साधा भोळा माणूस, BST सर्व्हिस करणारा. माझा नवरा मला बोला बाई हे राजकारण सोड नाही तर मला मारायची वेळ येईल. मी बोलले बघा दोघं तर बरोबर मरणार ना आपण, तुम्ही तरी पुढे जाल किंवा मी तरी मागे राहीन. मी तरी पुढे जाईन नाही तर तुम्ही तरी मागे राहणार. माझी 3 मुलं होती, मला भावांचा कोणाचा आधार नव्हता हो. मी खरोखर सांगतो, संतोष केने, रवी पाटील, नाना कधीतरी बिचारे आणि इतर समाजाची लोक अशी माझ्या पाठीशी होती. आणि जी शारदाताई आज मी उभी आहे ही समाजाच्या जीवावर आहे हो. मला कोणाची मदत नव्हती, कोणाची मदत नव्हती. मी एकटी बाई रडायचे, मुलांना घेऊन बसायचे. शेवटी लास्टला मी माझी मुलं शिन्नरला इथे शिन्नरला हायस्कूल मध्ये टाकले, कारण जर माझ्या मुलांना घरात ठेवले तर माझ्या मुलांच्या डोक्यावर परिणाम होईल ना, गुन्हेगार बनतील. म्हणून मी माझी मुलं 4 वर्ष हॉस्टेलला ठेवली. 4 वर्ष हॉस्टेलला ठेवून माझी मुलगी घरात. मी तुम्हाला माझी खंत सांगते, त्या दिवशी मी बोलले, लोक बोलतात शारदाताई आगरी भाषेत बोलत होती. मी आग्र्याचीच आहे तर आगरीच भाषा बोलणार. मी काय भैयांची बोलणार का गुजराती बोलणार. मराठी तर आम्हाला येते पण आम्ही आग्र्याच्या बोटी जन्माला आलो तर आगरीच बोलणार ना. तर आज मला खरोखर संघाचं खूप मी अभिनंदन करते पुन्हा का असेच तुम्ही एखाद्या गोरगरिबाच्या पाठीशी राहा आणि त्याला सहकार्य करा. आता ही वेळ आपली तीच आलेली आहे. वारंवार मी लोकांजवळ रडते आणि सांगते बघा एकत्रित या, एकत्रित आल्याशिवाय काही ना 10 हात आणि 4 हात काही करू शकत नाही हो. मला बरेच फोन आले, शारदाताई सांभाळून. म्हटलं का, मी तर एकटीच फिरते. माझा ड्रायव्हर ना, मी रात्री 12 वाजू दे 1 वाजू दे 2, मी काय चोर आहे. मी काय कल्याण महानगरपालिका लुटले. मी 2 वेळा नगरसेविका झाले, आमदारकीचा तिकीट घेतला. मी चाळीतच आहे, माझी चाळीची कधीही पत्र फोडा, मी आहे घरात. 95ला लोकांनी सांगितलं तर निवडून आली, आता तुझ्या घरावर पत्र राहणार नाही. पत्र मोडली तुटली तर कौलं टाकेन बाबा, नाही तर पेंडा टाकेन. पण कोपरगाव सोडणार नाही. जन्माला कोपरगावात आलं तर मरणारी कोपरगावात. आता पण मी तुम्हाला सांगतो, जुन्या डोंबिवलीला 200-250 महिला मंडळच्या महिला होत्या, त्यांची मीटिंग घेऊन आलो म्हणून मला उशीर झाला. त्या महिलांनी त्यांची वेदना सांगितली. मी म्हटलं राजन लोणांनी बघा ग्रामीण भाग पूर्ण खाल्ला, तसा हा भगवती यांनी जुन्या डोंबिवली खाल्लेली आहे. तर तुम्ही महिलांनी आता जागे व्हा. घेतला टोकन, वापरला, गप्प बसा, तुम्हाला न्याय मिळेल. समाजाच्या पाठीशी राहा, समाज तुम्हाला न्याय देणार. 15 दिवसापूर्वी मी आयुक्तांना भेटलो, 2 महिन्यापूर्वी. आयुक्त मला बोलतात मॅडम नावं सांगा. 2 अधिकारी बसलेले होते. म्हटलं नावं सांगू नका, माझी मर्डर करायची आहे.
माझी मर्डर झाली तर तुमच्या या अधिकाऱ्यांची नावं पहिला येतील आणि मग कोणी मारेल त्याची नावं येतील. ओ मी नगर शारदाताईची वेळ का आली? एखाद्या गरीबाचा घर बांधला, त्या गरीबाचा घर तोडायचा आणि सांगायचं शारदा पाटील पैसे मागते ना, तुम्ही दिले नाही म्हणून घर तोडला. ओ कोणाचेही चाराने खाल्ले नाही हो, नाही तर शारदाताई त्या चाळीत नसती राहिली, मोठ्या टावर मध्ये जाऊन राहिलं असतो. ही परिस्थिती शारदाताईची राहिली नसती. ओ रिझर्वेशनच्या जागेवर तुम्ही 4-4 माळ्याच्या बिल्डिंगी बांधता, हा आयुक्त का झोपले का? आणि तोच एखाद्याने घर मांडला तर त्याचा घर तोडायला जातील. मला हे भोगावं काय लागलं? लोकांना आपल्या समज नाही, लोकांना समजत नाही हो. लोकांना जे सांगतात ते ऐकतात. आता मागच्या वेळेला पण मला सर्व लोक होतात, शारदाताई तू कशाला यांच्या पाठी लागते? हे गाववाले पुन्हा तसेच असू दे. मला जी खुर्ची दिली नगरसेवकाची ती गाववाल्यांनी दिलेली आहे. शारदाताईला 2 वेळा निवडून दिलं, हे मला गाववाल्यांनी दिलेलं आहे. मी गाववाल्यासाठी मरेन नाही तर जगेन. गाववाल्यांनी मला न्याय द्या, नका नका देऊ. मी भले नगरसेविका नाही राहिले पण शारदाताई म्हणून मी तुम्हाला सहकार्य करेन. आणि साहेब आम्ही आयुक्तापर्यंत मुख्यमंत्र्यांना पण आम्ही भेटलो, संतोष भाऊ होते आणि विखे पाटील साहेब होते. नगरपालिकेच्या आयुक्तांना 2 दिवस अगोदर भेटलो. साहेब असे असे आमची घरं आहेत, असे असे आमची लोक राहतात. नाही मॅडम तुमचं काही होणार नाही, काय तुटणार नाही घर. म्हटलं ठीक आहे, आयुक्त साहेबांनी आपल्याला एवढं सांगितलं तर घर तुटणार नाही. आपले पालकमंत्रीने खासदार आम्हाला सांगितलं आणि आपले डोंबिवलीचे आमदार एक कार्यक्रमाला येतात. मी गेले 100 मायला घेऊन, चला आपल्याला कुठेतरी न्याय भेटल. आम्ही गेलो, यांना पत्र दिले आणि सकाळी लोक रात्रीत लोक माझ्या घरी आली, ताई उद्या तोडणार आहे तो. ओ तोडले तर आपण झोपू ना, जाऊ द्या ना बुलडोजर आपल्या अंगावर न. खरोखर 10 वाजता अधिकाऱ्यांच्या गाड्या आल्या. व आता बोलायचं ना, ह्याच गावचा आपला अधिकारी शरद पाटील भाऊ ते आले. मला कुठेतरी खंत आली हो, माझ्या समाजाचा अध्यक्ष आला तर यांनी हे मला काहीतरी मदत करतील हो. मी शरद भाऊंना सांगतो, शरद भाऊ त्यांना राग आला तरी चालेल, मी बहीण आहे आणि बहिणीचा राग आला तर येऊ द्या त्या भावांना, पण समाजासाठी शरद भाऊ असतील ते इथे कुठेतरी. शरद भाऊंना बोलले, शरद भाऊ नका हो गरीबाची घरं तोडू. आम्हाला आयुक्त काल तर बोलले घरं तुटणार नाही. बापरे, ऑफिस मध्ये अधिकारी, आमचे नगरसेवक, बाबा आपले पाटील, नाही ना शारदाताई आम्हाला आयुक्तांची ऑर्डर आहे. आणि आता का नाही हो बिल्डिंगी तुटत? कोपर गावातल्या एकतरी बिल्डिंगीला धक्का लागले का? ज्या बिल्डिंग आहेत त्या कोणाच्या आहेत? नगरसेवकांच्या, त्यांचेच बिल्डर, त्यांचेच का सर्व? ओ समाजाला न्याय कधी मिळता? कुठल्या तरी नगरसेवकाकडे बघा तुम्ही, कुठल्या गरीबाच्या मुलाला घेऊन बिल्डिंग बांधले का? मला कुठल्या नगरसेवकांनी सांगावं, मी सांगेन ते हरण. पक्ष जाऊ दे हो, पक्षाला मी पण नाही, मला पक्षाची गरज नाही. मी पक्षाचे पद भोगली, पक्षाने दिली, माझ्या कर्तृत्व दिली, माझ्या कामावर दिली. पक्षाचं काय नाही. मला लोक म्हणतात माझा समाज आहे तर मी आहे. आज माझा आगरी समाज ना कोळी समाज नाही तर आपण काय नाही हो. कोण नाही आपल्याला विचारणार. कोणीतरी ते आगरीबाई आहे, अभिमान आहे, आम्ही आगरी आहोत. आपले समाजाचे नेते होऊन गेले, मंत्री संत्री झाले आणि आगरी सांगायला लाज वाटतं? आगऱ्यांचं नाव सांगायला लाज वाटतं? मी पाटील आहे, मी जोशी आहे. अहो याला काय अर्थ आहे का? बोला ना, मी आगरी आहे म्हणून. ओ आगऱ्याची शान ही कोणी दिली? माती आपली आहे हो, माती आणि आई आपली आहे, हिला तरी विसरू नका. मी तर आज महिलांना त्या जुन्या डोंबिवलीच्या सांगितलं, बघा अशाला असं आहे, अशाला असं आहे. त्या महिलांना एवढं बरं वाटलं. शारदाताई आम्हाला कोणी नाही हो सांगितलं. मला 3 वाजल्यापासून त्या फोन करत होत्या. मी सकाळची सर्व्हिस हॉलची मीटिंग करून मी ठाण्याला गेले. मी कशी तरी 5:30ला आपल्या दत्त मंदिराच्या इथे आले. पोलिसांनी गाडी अडवली. आम्ही गेलतो आमच्या गावाच्या बाईला मसाला आणायला गेलतो लग्नाचा. शारदाताई तू चल माझ्या बरोबर ठाण्याला. म्हटलं येते. गेलो, गाडी अडवली. काळ्या काचा आहेत. म्हटलं साहेब आज काळ्या काचाने समोरनं गाड्या जातात, यावं या पांढऱ्या काचा आहेत का? तर नाही, तुम्ही 200 रुपयाची पावती फाडा. म्हटलं मलाही वेळ नाही, मीटिंगला जायचंय, 200 रुपये घे, पावती दे.
पावती दे तरच 200 रुपये देईन. पावती घेतली, म्हटलं काय हो हे दिसत नाही का आता काय 200 रुपयाचा धंदा चालू केला का काय सरकारनी, का पैसे कमी पडले का काय. दुसरे लोक तिथे हसत होते मला बघून. काहीच ती शारदा पाटील. तर खरोखर समाजाच्या बांधवांना बहिणींना मी कलकलीची विनंती करतो. आणि त्या दिवशी सर्व बोलले का बाबा समाज असा नाहीये, समाज का झोपलेला आहे म्हणून हो समाजाचाशी अगदी कळकळून सांगावं लागतो समाजाला. हो आता काल परवा मी साखरपुड्याला भालला ओ 100-150 पोरं माझ्या बाजूला मी बसले, त्यांच्या मध्ये मी जेवाची पण थांबले. मला जेवाची घाई नाही, तुम्ही बोला बाबांनो. मला त्यांनी 2-3 लोकांचे खेड्यागावातले नावं सांगितली. शारदाताई उमेदवाराला तिकडे जायला सांगा. म्हटलं बाबा उमेदवार नाही पोचला तरी तुम्हीच उमेदवार असं समजून कामाला लागा ना, आपली वेळ तुम्ही पुढे करा. त्यांना बोलले शारदाताई तुम्ही छान भाषण केलं हो, मस्त बोलल्या तुम्ही. ते बोलले म्हटलं शारदाताई तर बोलतेच बाबा, तुम्ही पण असं बोला, तुम्ही सहकार्य करा. ही वेळ आपल्याला आलेली आहे, लाचची वेळ दिलेली आहे. ज्या वेळेला 95ला मला फोन आले तेव्हा गणेश नाईक साहेबांनी मला सकाळी रवी पाटील, संतोष केने, कुंडलिक म्हात्रे होते, श्रीधर म्हात्रे होते, आम्ही सर्व शिवाजी शेलार आम्ही गणेश नाईकांच्या घरी गेलो वाशीला. मेंढोस साहेब तेव्हा होते तिथले मेन अधिकारी. मेंढोस साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं या बाईला बंदोबस्त द्या. बापरे बंदोबस्त द्या, मी काय गुंडविंड आहे का काय. नाईक साहेबांना बोलले 1 दिवस आले, आपल्या मीटिंग होती इथे पिंपलेश्वर मंदिरला, हे 3 जण माझ्या पाठी बंदूक घेऊन. मी म्हटलं बाबा ही बंदूक घेऊन माझ्या पाठी असा राहिले, मला कोण मेलं तो मेलं, काहीतरी मरायचंय, मरण आलेलं कोण आहे, गोळ्या खाल्ल्या ते जगले. मी पुन्हा गणेश नाईक साहेबांना फोन केलं, साहेब ओ मला हे पोलीस नको, मला लाज वाटते, माझ्या पाठी ते उभे राहतात. अहो इंदिराजींची अशी मर्डर झाली सर्व असताना आता आपण काय हो, आपली काय. आणि समाजासाठी मेलं तर काहीच नाही. मी तर कधीही मरायला, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं शारदाताई तू भाषण केले पण सांभाळून. म्हटलं नाही मी एकटीच फिरते, सांभाळून बिमाळून काय, जे व्हायचं ते होईल. माझ्या घरात काय सोन्याच्या विटा नाही का पैशाच्या थप्प्या नाही. म्हटलं इकडनं लात मारली ते तिकडनं लादा निघतील विटा, मला काय फरक पडत नाही. पण खरोखर संघाच्या लोकांना मी विनंती करते असंच आणखी लोकांना मदतीला घ्या येतील. आणि मी शारदाताई तर तुम्ही मला कधी बोलवा, समाजासाठी एनी टाइम मी तुमच्या बरोबर आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते. आणि मी तुम्हाला एक सांगते, 95ला लोकांची घरं तोडली आहे, पण सांगते मी घरं तोडली तेव्हा आनंद दिघे साहेब होते. मी अधिकाऱ्याला बोललो, ढोले साहेब होते एचवाडीचे अध्यक्ष. ढोल्याला बोललो ढोले जर कोपर गावातली घरं तोडता ही शिवसेनाची शाखा तू 12 घंट्यात नाही तोडली तर तुझा ढोलका मी वाजवलाच. आणि 95ला या महाराष्ट्रात कोणी शाखा तोडली नव्हती शिवसेनाची दिघे साहेब असताना, पण शारदाताई पाटीलनी 10 तासात अशी शाखा तोडायला लावली का, समाजासाठी. आणि आता ती शाखा पुन्हा बांधली गेली. अहो तेच एखाद्या रातभर दिलं असतं का बांधून, नाही हो. शारदाताईला वेळ काय आली, लोकांना सांगितलं ती घरं तुमची घरं बांधली का तोडली, घरं बांधली का तोडली, लोकांना हैराण केला हो, हैराण केला. आणि आताही तेच आमची लोक बेघर झाल्यात, विधवा बाया आहेत, घरं नाही त्यांना. येता शारदाताई आम्हाला कधी घरं देतील हो, देतील. शारदाताई आहे जिवंत, घाबरू नका, घरं घेऊ. नाही मग आमची जागा कोणीतरी घेईल ना, कशी घेईल, आपण आहोत ना. त्या दिवशी पण मी आयुक्तांना बोललो, आयुक्त साहेब आमचं ते लोकांची घरं तुटल्यात, त्यांचा मोबदला काय नाही मॅडम करू. काहीतरी कोणी अधिकारी पाठवतात, काहीतरी चिठ्ठ्या पाठवायच्या आणि सांगायचं तुमचं तोडणार आहेत. म्हटलं अजिबात घाबरू नका. आजच्या या सभेच्या सर्व महिलांना मी विनंती करते, आम्ही गल्लोगल्लींना फिरतो, लोकांजवळ पोचतो, तशा तुम्ही पोचा, सर्व लोकांना सांगा. व आता तुम्हाला सांगतो माझ्या कोपरगावात 3 वेळा आले खासदार, 3 वेळा मी भाषण केल्यापासून 3 वेळा आले. आज पण जाहीर या मिरवणूक काढलेली, आता पण मी आलो ठाण्यावरनं, त्यांच्या गाड्या गेल्या 3 वेळा. आणि माझ्या विनंती आपल्या उमेदवारांना पण सांगतो, तुम्ही डोंबिवली पूर्व पश्चिमला जरा फिरा. आपले समाजाचे लोक थोडीफार ओळखतातच, पण इतर पण समाजांना ओळखू द्या आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. आम्ही तर जीवाचा रान करू, रात्रीचा दिवस करू आणि तुमच्यासाठी लढा देऊ. आणि सर्व महिलांना माझी विनंती करते, अजिबात कोणाला घाबरायचं नाही ना, कोणाच्या धमकीला बळी पडायचं नाही. पक्षांनी जन्माला नाही घातलं हो, आपल्याला आग्र्याने घातलेलं आहे. म्हणून ते आग्र्याचंच आपण वाव करावी, पक्षाच्या जागेवर.
मी तर कधी मला कोण बोलला ना मी कोणाच्या बापाचे खाल्ले नाही मला कोणी बोलायला. मला जिथे वाटेल चांगलं तिथे मी जाईन, समाजासाठी जाईन ना. पक्षासवर लोकांवर पण अन्याय झाला तरी आम्ही जातो, असं कुठलाही समाजाचा असो असं काय नाही. पण संघाच्या लोकांना मी विनंती करते आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. मला 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.